हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपली पोळी कसं काय फुटते ते, आणि न फुटणारी पोळी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। तर इथं आपण छानपैकी पुरण शिजून आणि त्यामध्ये साखर मिक्स करून पुरण काढून घेतलेला आहे। पुरण काढल्यानंतर लगेच आपण आता पोळी करू। तर पोळीसाठी इथं छानपैकी मऊ असं पुरण घेतलेलं आहे आणि एकदम घट्ट पण नाही आणि पतलं पण नाही असं पीठ मळून घेतलेलं आहे। आणि त्यासाठी आता इथं पोळी लाटताना तुम्ही एकसारखे मस्त छानपैकी एकसारखा पोळीचा आकार तयार करायचा आणि त्यामध्ये असं छानपैकी पुरण भरायचं। पुरण भरल्यानंतर असं छानपैकी त्याला चौकून गोल करायचं आणि गोल केल्यानंतर त्याला असं एकसारखं लाटायचं। असं उलट पालट करून आपल्या पोळीसारखं त्याला लाटायचं नाही। ज्या साईडनं आपण लाटणं सुरू केलं त्या साईडनं त्या पोळीला शेवटपर्यंत लाटत राहायचं आणि छानपैकी एकदम पतली होईपर्यंत, सगळं सारखी होईपर्यंत आपण त्या पोळीला लाटत राहायचं। इथं लाटल्यानंतर आपल्याला वरून त्याला थोडंसं तेल लावायचं आहे। तेल लावल्यानंतर आपली पोळी अशी तव्यावर टाकायची। तव्यावर त्या पोळी टाकल्यानंतर त्याला आपण तूप किंवा तेल लावू शकतो। तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर इथं मी छानपैकी असं तूप टाकलेलं आहे आणि अशी पोळी उलटून घ्यायची। पोळी उलटल्यानंतर छानपैकी हळू पोळी उलटायची, अशी जास्त हे करायची नाही तिला। असे बघू शकतो किती आपली टम्म पोळी फुगलेली आहे आणि फुटलेली पण नाही, बिलकुल कुठंच पुरण असं बाहेर आलेलं नाही। अशी पोळी छान अशी आपली मऊसूद पोळी झालेली आहे। आपली महाराष्ट्राची शानच पुरणाची पोळी आहे। तर बघू शकतो किती छान अशी पुरणाची पोळी झालेली आहे। त्याला तुम्ही अधूनमधून थोडंसं आणखी तूप लावा किंवा तेल लावा। अशी आपली पोळी छानपैकी भाजलेली आहे, बघू शकता। आता बघू शकता तुम्ही इथं मी आता खीर, आमटी आणि पोळी घेतलेली आहे खाण्यासाठी। छानपैकी आपली अशी जेवण आज झालेलं आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।